बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे या काल माजलगाव दौऱ्यावर होत्या। या दरम्यान त्यांना लौड येथे मराठा आरक्षणावर घोषणाबाजीला सामोरं जावं लागलं। यावेळी पंकजा मुंडे यांनी थेट गाडी खाली उतरवून या आंदोलकांशी संवाद साधलाय। तुमची काय मागणी आहे ती मला सांगा असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। नंतर या आंदोलकांनी ताई आमचा तुमच्यावर रोष नाही परंतु मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा द्या। आमच्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे, तुमच्यावर आमचा विश्वास आहे, तुम्ही आम्हाला लेखी द्या अशी मागणी केली। यावेळी पंकजा मुंडे यांनी तुमचा आवाज, तुमच्या प्रश्नावर मी नक्कीच आवाज उठवेल असे आश्वासन दिले असून यावेळी बराच वेळ आंदोलक व पंकजा मुंडे यांचा संवाद सुरू होता। मी तुम्हाला एक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला बरोबर देतो। इथे आम्हाला बाकीचं माहित नाही ताई। आजचा काय मुद्दा, आजचं भविष्य काळात काय करणं ते सांगा आम्हाला। तुम्हाला ठीक आहे, मी नेहमी मुद्दा उचलिताना असं बॉन्डवर एखादं लिहून द्या आम्हाला। आम्हाला 10% विरोध नाही काही तुम्हाला। आम्ही तुमच्या 10% सामील आहे। मलाच प्रश्न पडलाय, मी तुमच्यापेक्षा कन्फ्युज आहे। ऐका ताई, मला दिसतो नाही आम्हाला 10 वर्ष नाही ना। समाजाला पाण्याची बॉटल घे रे। नाही ताई, पण 10 वर्षात आम्हाला निधी सुद्धा नाही। खासदार फंडातून एक सुद्धा निधी नाही। नाही ते पहिलं पत्र पहिला निधी दिलेला आहे। पहिला निधी तुम्हाला देणार आहे। आम्हाला 10 वर्षात नाही दिला ताई। ताई सुद्धा असंच असंच म्हणलं होतं, पण मला आज तरी दिलं. एक मिनिट, तुम्ही ठरवा, जे ठरवायचं ठरवा, फक्त या विषयावर। ठीक आहे, मी उमेदवारी नाही। आम्हाला तुमच्या रोष नाही ताई। माझ्यावर आम्हाला जायचंय। फक्त आम्हाला तुम्ही हे द्या। मला एक मिनिट, तुम्हाला आम्हाला न्याय द्या तुम्ही। तुमचे लेकरं नाहीत का आम्ही? हो, आहेत ना। आम्हाला न्याय द्या तुम्ही। देणार, तुम्हाला न्याय मी देणार। चला, आता जाऊ. द्या, बॉन्डवर लिहून द्या आम्हाला। आणि तुम्हाला काय व्हायचंय? बॉन्डवर लिहून द्या, अख्खं गाव तुमच्या मागे फिरू तुम्ही। नाही, नाही, तुम्हाला काय व्हायचंय? काय नाही व्हायचं आम्हाला, काय होत पण नाही माहिती